आता आम्ही गिथॉन विलेज जिथं आम्हाला पाहायचं होतं तिथं आलेलो आहोत. जर तुम्ही विचार करताय की समरमध्ये यायचं आहे तिथं किंवा विंटरमध्ये यायचं आहे, तर तुम्हाला आमच्या चॅनलवर दोन्ही व्हिडिओ बघायला मिळतील. म्हणजे समरमध्ये कसं दिसतंय आणि विंटरमध्ये कसं दिसतं. मंडळी, आता मी बसलेलो आमच्या प्रायव्हेट बोटमध्ये आणि त्यांनी ड्राईव्ह करत आहेत. माहीत नाही आहे, फर्स्ट टाईमच आम्ही हा सगळा एक्सपिरियन्स करत आहोत आणि दीदी तर घाबरतच बसले. बघू काय कसा एक्सपिरियन्स असणार आहे. नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहोत गिथॉन व्हिलेज आहे ते बघायला आणि नेदरलँडमध्ये खूप फेमस आहे ते. तुम्हाला माहिती आहे ह्या गिथॉन व्हिलेजचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, पण जर तुम्ही बघितला नसेल तर आज आम्ही पुन्हा एकदा दाखवणार आहोत. कारण दीदीला बघायचं आहे ते. आणि जर नेदरलँडमध्ये आला आणि जर ते गाव बघितलं नाही ना तर तुम्ही काहीच बघितलं नाही आहे, कारण इतकं ते सुंदर आहे. आम्ही विंटरमध्ये एकदा एक्सप्लोअर केलेलं जेव्हा आमचं सागर मामी वगैरे आलेले तेव्हा. आणि आता आम्ही अनेकदा जातो आहे बघण्यासाठी. जर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. मला अजून एक सांगायचं आहे, जर तुम्ही इथं युरोपमध्ये नवीन आहात म्हणजे नेदरलँडमध्ये आणि तुम्हाला जर प्यायचं पाणी हवं असेल तर जर तुमच्याकडे एक रिकामी खाली बॉटल असेल तरी इनप आहे. असे ना हे असतात, पंप म्हणू शकतो, काही नळ म्हणू शकतो आपण. तर असं पाण्याचे ना प्रत्येक स्टेशनच्या बाहेर असतात, तर ते तुम्ही फील करू शकता. आणि हे पाणी चांगलं असतं, पिण्यासाठी योग्य असतं. आणि ते लिहिलेलं पण आहे ड्रिंकिंग वॉटर म्हणून. आम्ही ना आता ट्रेनमध्ये जातो आणि तिथं ना फुलांची शेती आहे. ट्रॉन्टनच्या मध्ये भरपूर असे तुलिपच्या फील्ड्स आहेत. हां, ट्रॉन्टन आणि लेलिस्टार्टच्या असं मध्ये ना येते. आता लोकांनी ते काढले ना, त्यामुळे हां, त्या साईडला पण तिकडं आहेत फुलं, तिकडं फुलं. पण तुम्हाला इथं कॅमेऱ्यामधून दिसत नसेल, पण त्या साईडला तिकडं पण आहेत भरपूर. दीदी सगळे मोमेंट कॅप्चर करते दीदीला आम्ही कॅप्चर करतोय आणि दीदीला आम्ही कॅप्चर करतोय. ते काय आहे, पवनचक्क्या माहिती आहे? पवनचक्क्या माहिती आहे, किती पवनचक्क्या आहेत बघ? भरपूर आहेत. भरपूर आहेत ना. ही जी ट्रेन चालते ना नेदरलँडमधल्या सगळ्या ट्रेन या पवनचक्क्याच्या इलेक्ट्रिसिटीवरती जेवढं तयार होते ना, त्या इलेक्ट्रिसिटीवरती चालते. तर आता आम्ही स्टीनवाईक ह्या स्टेशनवर आलेलो आहोत. इथंच NS स्टेशन आहे आणि इथं आहे बस स्टॉप. इथून तुम्ही बसनं गिथॉन जे विलेज आहे तिथं जाऊ शकता, किंवा इथं ह्या अशा ई-बाईक्स असतात. इथं मग तुम्ही तिथे स्कॅन करू शकता आणि ही मग सायकल म्हणजे ई-बाईक जी आहे ती घेऊन जाऊ शकता. मग हा एक ऑप्शन आहे. दुसरा आहे बसचा ऑप्शन. तर इथं अशा बोटी असतात. इथं रेस्टॉरंट आहे. इथं तुम्हाला जर कॉफी वगैरे काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. इथं त्यांनी मेन्यू वगैरे लिहिलेलं आहे, सँडविच, लंच, पॅनकेक, कॉफी वगैरे असं म्हणून. आणि इथं आहेत प्रायव्हेट बोट्स ह्या, जी आम्ही बुक केलेली आहे. आणि इथं ही मोठी ग्रुपमध्ये असते. तर त्या बोटपेक्षा ही जी बोट आहे म्हणजे स्वस्त असते, तुम्ही बुक करू शकता ही पण आम्ही लास्ट टाईम ह्याच बोटीमधून गेलेलो, म्हणून आम्ही आता ती बोट म्हणजे बुक केलेली आहे. आणि जे काही सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत ते त्यांनी वाचत आहेत. आणि दीदीचं फर्स्ट टाईम आहे तर ती घाबरते. मंडळी, आता मी बसलेलो आमच्या प्रायव्हेट बोटमध्ये आणि त्यांनी ड्राईव्ह करत आहेत. माहीत नाही आहे, फर्स्ट टाईमच आम्ही हा सगळा एक्सपिरियन्स करत आहोत आणि दीदी तर घाबरतच बसले. बघू काय कसा एक्सपिरियन्स असणार आहे आमचा. आणि ह्याच्यासाठी जे 40 युरो ह्याची रेंट आहे ह्याचं, आणि 50 युरो एक्स्ट्रा आपल्याला द्यावं लागतं जेव्हा आपण ही जी बोट आहे ही त्यांच्या हाती देतो.
म्हणजे आपण रिटर्न करतो तेव्हा ते आपले पैसे आहेत ते आपल्याला रिटर्न मिळतात. तर असं करून आम्ही टोटल 90 युरो पे केलेले आहेत. त्याच्यामध्ये 50 युरो आम्हाला जेव्हा आम्ही हे रिटर्न करणार तेव्हा ते आम्हाला रिटर्न भेटणार असं आहे. आणि जर तुम्ही समरमध्ये आला ना तर मग तुम्हाला हे असं एक्सपिरियन्स करायला मिळतं. हे तुम्ही बघू शकता. ती मोटरवाली आहे, मोटर आणि व्हीलवाली. आणि आम्ही जे घेतले ते हँडलवाली आहे. वाव, खूप सुंदर आणि खूप छान असा हा एक्सपिरियन्स आहे. मी ड्रायव्हर आहे दोघींचा. मागच्या वेळेस ड्रायव्हिंग काम केलं इथं म्हणून चालवतोय. हा. आणि एक मजेची गोष्ट म्हणजे काय सांगू का, आम्हाला तर माहितीच नाही कशी बोट चालवायची, पण असे हाय तर ते पण म्हणजे फर्स्ट टाइमच ड्राईव्ह करत आहेत आणि आम्ही पण म्हणजे सगळे नौखेच आहोत. पण इथं बेस्ट गोष्ट म्हणजे काय तर असं लोक एन्जॉय करतात. म्हणजे हां, थोडी सावधगिरी बाळगायला पाहिजे, पण ह्या गोष्टी पण छोट्या छोट्या ज्या आहेत ना त्या एन्जॉय करायला पाहिजेत. आणि इकडे लोक सगळी जे आहेत ना खूप मस्त एनर्जेटिक आहेत, खूप छान असं म्हणजे एन्जॉय करतात, सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात की काय नेमकं कसं करायचं वगैरे. आणि खूपच मस्त. आणि हे जे समोरचं आहे ना हे खमेंते हाऊस आहे. खमेंते म्हणजे काय तर म्युन्सिपाल्टीचं हे असं हे आहे, घर आहे. आणि त्याला डचमध्ये ॲक्च्युली खमेंते असं म्हणतात. इथं जे आहे हे चीज मार्केट आहे. ह्याच्या आतमध्ये ना फ्लावर्स. हे तकूप लिहिलंय, याचा अर्थ ना हे घर विकायसाठी काढलंय. कोणाला जर हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा यांच्याशी. या घरामध्ये ना डेकोरेशन केलेलं आहे. म्हणजे कोणतरी लहान मुलीचा जन्म झाला आहे आणि इथं वेलकम बेबी असं म्हणून ना त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं आहे. आणि हे जे बघू शकता फर्न वगैरे किती सुंदर असं फर्न्स आहेत. आणि हे जे घरं आहेत हे त्यांचे पारंपरिक घरं आहेत इकडची. किती सुंदर सुंदर असे ब्रिजेस आहेत. हे जे पाणी जे आहे ह्याचे जे म्हणजे खोली जर म्हटला
तर खूप जास्त नाही आहे, एका माणसाच्या उंची एवढी असेल, म्हणजे 6 फूट वगैरे एवढी असेल, त्याच्यापेक्षा काही जास्त नाही आहे. काय आम्ही जेव्हा लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो होतो तेव्हा इथं त्यांनी सांगितलेली याची खोली, जी की एवढी काही जास्त नाही आहे, 6 फूट वगैरे अशी असेल. तर जरी समजा चुकून तुम्ही जरी पाण्यामध्ये पडला तर ते काय तुम्ही डुबणार वगैरे असं नाही आहे. मंडळी, तुम्हाला हे माहिती आहे का, नेदरलँडमधील हे गाव सगळ्यात सुंदर असं आणि कार फ्री गाव आहे. इथं जर प्रवास करायचाच म्हटला तर तुम्ही बोटने प्रवास करू शकता किंवा सायकलने, चालत चालत असं तुम्ही हे गाव एक्सप्लोअर करू शकता. म्हणजे गावाच्या आतमध्ये. गावाच्या बाहेर तुम्ही कारगाडी वगैरे चालवू शकता, पण ह्या गावामध्ये कारगाडी चालत नाही. त्याचबरोबर इथले सुंदर असे कालवे, सुंदर पारंपरिक डच घरं, त्याचबरोबर छोटे छोटे लाकडी जे काही ब्रिजेस आहेत, ह्यामुळे ह्या गावाला व्हेनिस ऑफ द नॉर्थ असं म्हणून ओळखलं जातं. आणि हे गाव खरंच खूप सुंदर आहे. आता तुम्ही इथंच बघा, आजूबाजूनं पाणी आहे आणि मध्ये असं भलं मोठं हे हॉटेल आहे. इथं तुम्ही उतरू शकता. जर तुम्हाला खायचं प्यायचं काय असेल तर तिथं देखील तुम्ही खाऊ शकता आणि मस्त असं एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर काही खायचं प्यायचं असेल ना तरी पण तुम्ही खाऊ शकता. आम्ही भाकरवड्या खातोय. दीदी उतरली, ती घाबरत होती, चालत चालले आणि आम्ही जातोय आता बोटमधून. आणि जसं मी म्हटलं तसं सगळे नौकेच आहेत. आता पाठीमागून जी बोट येते ना, त्यांनी आमच्या बोटला ना 2-3 वेळा तरी टक्कर दिली असेल. मित्व्या कसं वाटतंय? बरं मित्रांनो, जाता आता एक गंमत घडली, तो सांगण्याचा मोह मला आवरत नाही आहे. काय घडलं की मी पहिल्यांदा अनिताताईला सोडलं, नंतर मग पूजाला सोडलं आणि नंतर मग मी स्वतः बोट चालवत होतो. कारण आम्ही बोट घेतली होती 2 तासाची आणि 1.5 तासामध्ये सगळं फिरून झालं होतं. आणि अर्धा तास मग मी म्हटलं की चला फिरूया अजून. आणि मग फिरता फिरता मी मोठ्या बोटींना फॉलो केलं आणि रस्ता चुकलो आणि मग परत अर्ध्या तासात काही यायला जमलंच नाही. मग त्यांना फोन केला. मग त्यांनी सांगितलं की परत तुम्हाला ना त्या तलावाच्या इकडे जावं लागेल आणि परत यावं लागेल. आणि मग एवढ्या वेळात माझा 2 तासाचा जो टायमिंग होता तो ओलांडला आणि मग मला 3 तासाचं चार्ज लागले. मग म्हटलं की ठीक आहे, 3 तास झालेलेच आहेत, तर जरा आरामात मस्त मजा करत येऊ. आणि शेवटी मी एवढा एक्सपर्ट झालो की मला असं वाटू लागलं की मीच आता शनिवार रविवार बोट घेऊन लोकांना या बोटीचा प्रवास करून देऊ शकतो. कसं तर गमतीचा भाग सोडला तर खूप मजा आली आणि 50 युरोमध्ये आपल्याला एक बोट भेटते. आणि तुम्ही असं बोट राईड झाल्यानंतर मग हे जे गाव आहे ना, हे असं चालत चालत पण एक्सप्लोअर करू शकता. किंवा तुम्हाला बोट राईड घ्यायची नसेल तरीही खूप सुंदर सुंदर अशी घरं आहेत. तर पावसाचं काही खरं नसतं, 12 महिने पाऊस हा चालूच असतो. तर तो काय उन्हाळ्यामध्ये पण येतोच. आणि आज थोडंसं जे वातावरण आहे ना ते क्लाउडी आहे आणि बारीक बारीक पाऊस आता चालू झालेला आहे. पण आणि मग आम्हाला पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये पण वातावरण जे आहे ते चांगलं नाही आहे, आम्ही चेक केलं. तर म्हणून मग आम्ही आता आलो. तुम्ही बघू शकता किती सुंदरसे डिझाईन आहेत. आणि हे जे तकूप आहे ते विकण्यासाठी असं त्याचा अर्थ होतो. आणि हे 10 युरोला एक असं आहे.
इथं आईस्क्रीम वगैरे आहे, आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ शकतो. तर इथं मस्त मस्त हे चीज डीप असतात आणि ह्याच्यामधलं आम्ही घेतलं. हे छोटंवालं आहे आणि मोठंवालं आहे आणि ते तुम्ही पण घेऊ शकता. आणि ते वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये पण आहेत ह्यांचे. आणि हे असं शॉप आहेत भरपूर सारे, तर ते पण तुम्ही घेऊ शकता. शेवटी आम्ही बोट वगैरे रिटर्न केली आणि एका शॉपमध्ये गेलो. तिथं आम्ही खायच्या काही गोष्टी घेतल्या आणि अशा प्रकारे आमचा जो दिवस आहे तो इथं एंड होत आहे. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.